कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं बस बस रिलॅक्स। मीरा, हां थँक्यू। हो, ह्यासाठी कशाला थँक्यू? अगं ॲक्च्युली मी वेदासाठी थँक्यू म्हणते। वहिनी गेल्यापासून ती अबोल झाली। आज तुझ्यामुळे ती शाळेत जाताना खूप छान हसली। खूप दिवसांनी घडलं हे। ताई मला तुमचा फोन द्याल का? मला एक फोन करायचा होता, म्हणजे तुमची हरकत नसेल तर। हो, हे घे। इथे सुखरूप पोचले, घरी कळवायचं होतं। ताई बाहेर जाऊन बोलला तर चालेल का? हो, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि एवढी फॉर्मली नको वागूस। जा तू बोलून घे। हॅलो हॅलो काका, मीरा बोलते। मीरा, तू अगं कुठे आहेस तू? सुखरूप आहेस ना? मी सुखरूप आहे काका, मी ठाण्याला आले। तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे। काका बाबा कसे आहेत? आणि तुम्ही जाताय ना स्मशानात? रंगाच्या माणसाने बाबांना खूप मारलं होतं। बाबा बरे आहेत ना? शिवनाथदादाचा कुठेच पत्ता लागत नाही, पण आत्ताही मीराला समज योग्य टळणार नाही। ती पुन्हा इथे हॅलो काका, ऐकू येतंय ना? अगं शिवनाथ दादाला काही झालेलं नाहीये। काका मला खूप आठवण येते बाबांची। अगं त्याला जरासा मुका मार लागला होता, पण तो आता बरा आहे। मी घेतोय त्याची काळजी, तू नको चिंता करूस। मी इकडचं सगळं सांभाळतो, तू इकडे यायचा विचार पण करू नकोस। बरं मला सांग, तू कुणाकडे राहिलीस? काका ते त्या दिवशी पूजा होत असताना ती लहान मुलगी पाण्यात बुडत होती ना, ते हा म्हणजे ते रामपुरे? हो, ती रामपूर आहेत ना, त्यांच्या घरात मला आसरा मिळालाय। आणि ती त्यांची मुलगी आहे ना, जिला मी वाचवलं होतं, तिला सांभाळण्याचं मला कामही दिलंय त्यांनी। काका तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, मी आपल्यावरचं सगळं कर्ज पण फेडेन। फक्त तुम्ही तिकडे सगळ्यांची काळजी घ्या। तू तुझी लढाई शहरात लढ, मी माझी लढाई इथं गावात लढेन। पण हा, दोघांनी जिंकायचं आहे हे मात्र नक्की। हा, त्याशिवाय आपल्याला पर्यायी नाहीये काका। चंदाला म्हणा माझा फोन आला, आणि हरीची पण काळजी घ्या तुम्ही। हो, आणि काही दिवसांनी मी तुला नक्की भेटायला येईन। काळजी घे। तुम्ही पण काळजी घ्या। ते होते बोल। मगाशी तू कुठे निघून गेली होतीस? अगं असं काय करतेस? माझ्या घरचे पण माझी वाट पाहत होते ना, त्यांनाच भेटून आले पटकन। तुझ्या डोळ्यात पाणी काय? घरात तुला कोणी काही बोललंय का? नाही नाही, घरातली माणसं सगळे चांगली आहेत। मी घरी काकांना फोन लावला होता, मी सुखरूप आहे हे कळवलं। बर, बाबा कसे आहेत तुझे? आता बरे आहेत म्हणाले। चला चांगलंय। ए, तू जेवलीस का की उपाशीच आहेस? स्वतः बाईसाहेबांनी मला जेवायला दिलं होतं। या घरातली लोक इतकी चांगली आहेत ना, की मला आल्या आल्या जेवायला दिलं होतं। पण बाबा जेवले असतील की नाही या विचाराने ना माझ्या घशाखाली घासच उतरत नव्हता। बाबांची काळजी घ्यायला तिकडे काका आहेत ना, तू काळजी करू नकोस। तरी सुद्धा ग, आपल्या बापाची एका लेकीला किती काळजी असते हे तुलाही माहित असेल ना ग राधाताई। हीच काळजी परत एकदा मला वेदाच्या डोळ्यात पाहायची, अथर्वसाठी।
माझी वेदा. वेदा, अगं काय अवतार करून आली आहेस? मी शाळेत जाताना तुला किती छान आवरून देते आणि परत येईपर्यंत हा कसा अवतार करून ठेवतेस ग? बाबा. आई आज ना लंच ब्रेक मध्ये आपण खूप मजा केली. टिफिन खाताना माझ्या फ्रेंडला उचकी लागत होती. आम्ही तिला खूप चिडवलं. हे बघ असं. पद्मार, असं करतात, कोणाला जर उचकी लागली तर त्यांना पाणी द्यायचं असतं, चिडवायचं नसतं, कळलं? हा कसला डाग पडलास तू शर्टवर? तो टिफिनचा. टिफिन खाताना दंगा केला तर हेच होणार आहे ना? वेदा, तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत असा शर्टवर डाग पडलेला. सॉरी. काही सॉरी बिरी नाही. आता तुझे सगळे कपडे ना तुला धुवायला लागणार आहे. आई सॉरी. नाही बघशील आता तुला अशी शिक्षाच देणार आहे. सॉरी. शिक्षा मी देणार आहे तुम्हा दोघींना. आज पण तुम्ही माझं वेलकम नाही केलं ना? किती वेळा सांगितलंय, जर मी ऑफिसवरून आलो तर मला तुम्हा दोघींना दारावर माझं वेलकम करताना बघायचं. तू माझी बॅग घ्यायची आणि तू पाणी आणायचं माझ्यासाठी. चुकलं आमचं राजे. तुम्ही एवढे मोठे महाराज आहात हे जरा विसरलोच आम्ही. आणि हो, पुढच्या वेळेस आम्ही दोघीच कशाला, अख्खं कुटुंब येईल तुमच्या स्वागतासाठी. चालेल? येस, नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम. अथर्व, इकडे वळा. हे काय आहे? हा कसला डाग पडला तुमच्या शर्टवर? तुमच्याही शर्टवर डाग? तुमच्याही म्हणजे? तुमच्याही म्हणजे तुमच्या लाडक्या लेकीने पण हाच पराक्रम केलाय बघा. हो, सेम टू सेम. सेम टू सेम. कशाने पडलाय तो डाग? हां, लंच ब्रेक ऑफिसमध्ये होतं. मग लंच ब्रेक, मग केशव काका ते असे आले आणि मग त्यांचा असं धक्का लागला आणि मी जेवत होतो आणि मग असं सांडलं. खरंच? हो. तुमच्याकडून असं कधी घडत नाही, मग आजच कसं घडलं? हो, बरोबर आहे. नाज योगायोग एवढा? आणि मला हे पण माहिती आहे की तुला हे अजिबात आवडत नाही. सो आय एम सॉरी. पुन्हा होणार नाही, प्रॉमिस. पुन्हा मी हे होऊच देणार नाहीये. कारण पुढच्या वेळेस ना तुमचे कपडे तुम्ही दोघांनी धुवायचे. शिक्षा आहे तुम्हा दोघांना. सॉरी. प्रिन्सेस, माहितीये, आईच्या तावडीतून तुझी सुटका करण्यासाठी मुद्दामून मी शर्टवर हा डाग पाडला होता. माहिती तुला? थँक्यू माय सुपर हिरो. मला हेच तर ऐकायचं होतं तुझ्याकडनं. मला वेड्यात काढताय तुम्ही दोघं. तू सगळं ऐकलंस? आता आधी तुम्हाला शिक्षा. नाही माझं ऐक. नाही. तुला सांगतो, हे बघ, तुला समजेल मी काय बोलतोय. थांब. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.